नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, फायनली आपल्या जव्हारमध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि आता पावसाचं वातावरण म्हणजे एकदम थंडगार आणि खूप मस्त वाटतं. आता सकाळी सकाळी दुकानामध्ये आली, मस्त दुकान वगैरे लावलं. आता दुकानातून मी जात होती घरी. रस्त्यामध्ये मला खूप गर्दी दिसली म्हणून मी इथे थांबली. बघितलं तर काय, खूप सारे खेकडे इथे दादांनी विकायला आणले होते आणि त्याचा भाव होता 100 रुपये पाव आणि साईजमध्ये पण खूप मोठे होते. थोडा वेळ मी त्यांची गंमत बघितली आणि घरी आली. दुपारच्या वेळेस आम्ही दोघी जावा मस्तपैकी दळण करायला बसलो होतो आणि आमच्या घरासमोर साप निघाला होता. गर्दी जमा झाली होती. मग काय आम्हीही गेलो साप बघायला. सापवाल्याला बोलवलं पण तो होता नानेटा. मग काय बिचारा रिटर्न गेला. संध्याकाळी ध्रुवीला रेनकोट घ्यायचा होता म्हणून मी गावामध्ये आली होती. रेनकोट वगैरे घेतलं. मग फिरत फिरत आम्ही निघालो हनुमान पॉईंटकडे. आता जव्हारमध्ये पाऊस पडला म्हणजे जव्हार खूपच सुंदर दिसतं. सगळीकडे मस्त हिरवगार डोंगर आणि खूप मजाच येते. जव्हारचं वातावरण म्हणजे एकच नंबर. जव्हारशिवाय कुठेही जा करमत नाही. जव्हार ते जव्हारच आहे मंडळी. आणि पावसामध्ये आमचं जव्हार जास्त एक्स्ट्रा सुंदर दिसायला लागतं. आम्ही आमच्या जव्हारमध्ये मस्त गोल राऊंड मारला आणि पोहोचलो आवेश दादाच्या मॉलमध्ये. आता इथे आल्यानंतर आमचा खूप मस्त टाइमपास होतो. सामानी घ्यायचं, थोडी आवेशदादाची पण खेचायची, खूप मज्जाच येते. आणि आवेशदादाच्या मॉलमध्ये खूप साऱ्या छत्र्या आणल्यात विकायला. तुम्हाला पाहिजेत का तर तुम्ही नक्की जा हिरा सुपर मार्केटला. घरासमोर हे बाबा आले होते छोटे छोटे कपडे विकण्यासाठी. पोरांसाठी तर छान होते. मग काय थोडेफार घेतले. म्हटलं पावसाळ्यात काम होऊन जाईल असं. मग या दोघींचा मस्त अभ्यास घेतला आणि याचा इकडे टाइमपास चालू होता. आणि मस्त गरमागरम चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि चिकनचा बेत होता. मंडळी, आजचा दिवस असा होता.